ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये रुजावी यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाकोद केंद्र आळंद तालुका फुलंब्री येथे दिनांक 14 जुलै 2025 रोजी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक प्रक्रिया आयोजित करण्यात आली। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपासून विविध खात्यांच्या पदांसाठी अगोदर इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागवण्यात आले। उमेदवारांना त्यांच्या प्रचारासाठी कालावधी देण्यात आला। उमेदवारांनी शालेय विद्यार्थी रूपी मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रभावी प्रचार केला। ताई, दादा, भाऊ अशी आर्जव घालून मतदारांना आपलंसं करण्यासाठी विनवण्या करण्यात आल्या। मतदानाच्या दिवशी गुप्त पद्धतीने मतपत्रिकेवर मतदान घेण्यात आलं। विविध पदांसाठीच्या आपल्या पसंतीच्या उमेदवारांना मतदारांनी मतदान केलं। जमा झालेल्या सर्व मतांची काटेकोर निष्पक्ष मतमोजणीनंतर विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली। या निवडणुकीत 10 पदांसाठी निवडणुकीची प्रक्रिया पार पडली। मतमोजणीनंतर विजयी झालेल्या यशस्वीतांमध्ये मुख्यमंत्री आदित्य ताठे, उपमुख्यमंत्री दीपाली लहाणे, स्वच्छता मंत्री रोशनी ताठे, अभ्यास मंत्री सत्यम जाधव, क्रीडा मंत्री आकाश ताठे, शिस्त मंत्री अनन्या साठे, परिपाठ मंत्री श्रावणी बोरसे, शालेय पोषण आहार मंत्री समर्थ ताठे, बागकाम मंत्री प्रेम चव्हाण, आरोग्य मंत्री वैष्णवी ताठे यांचा समावेश होता। विजयी उमेदवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी मतदान करण्यासाठी इयत्ता 1ली ते 8वीतील 152 विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला। विजेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद तर पराभूतांच्या मनात नंतरच्या निवडणुकीत यशस्वी हो ही भावना होती। या अभिनव उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांना भारतीय लोकशाहीचा प्रमुख घटक असलेली निवडणूक प्रक्रिया अनुभवता आली। शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल वेळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली। या निवडणुकीची सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी उज्ज्वल कुमार मस्की यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली। या निवडणुकीसाठी मतदान अधिकारी म्हणून नितीन शेळके, स्वप्नील पाटील, संगीता वाढवणकर, मंगला पाटील यांनी जबाबदारी पार पडली। विजेत्या विद्यार्थ्यांचं शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश ताठे, उपाध्यक्ष शीतल गजानन लहाने, यशवंत ताठे, बाळू लहाने, कमल राजू गायकवाड, दिगंबर ताठे, सरिता बाळाराम ताठे, नंदा संदीप जाधव आणि इतर सदस्यांनी त्यांचं अभिनंदन केलंय। धमाल अनुभवासोबत लोकशाही मूल्ये रुजवणारी ही निवडणूक वाकोदच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरली आहे। जन्मत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।